या लोकांना छगन भुजबळांचा इतिहास माहीत नाही। शिवसेना सोडल्यानंतर असे अनेक आव्हान पचवलं छगन भुजबळ। आरक्षण जाते या भीतीने अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत। माझं या सगळ्यांना आवाहन आहे की असं करू नका, आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर केलेलं आहे। बीडमध्ये आज ओबीसींचा मेळावा होतो आहे। हैदराबाद गॅझेट रद्दची मागणी मेळाव्यातून केली जाणार आहे। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयकांना नोटिसा धाडण्यात आलेल्या आहेत। छगन भुजबळ यांनी म्हटले की ज्या बीडमध्ये जरांगेंच्या लोकांनी धुडगूस घातला, आमदारांची घरं जाळली, ओबीसी नेत्यांवर हल्ले केले, तिथं हा ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके उपस्थित राहणार आहेत। छगन भुजबळ यांनी म्हटले की या लोकांना छगन भुजबळ यांचा इतिहास माहीत नाही। शिवसेना सोडल्यानंतर असे आव्हानं पचवलेली आहेत। जेव्हा हे सगळे लहान होते तेव्हा मी हे बघितलंय। दरम्यान हा मेळावा अजित पवार पुरस्कृत असल्याच्या चर्चेवर ते म्हणाले की हा कोणताही पक्षाचा मेळावा नाही, मात्र सर्वपक्षीय नेते एकवटणार आहेत। राज्यातील ओबीसी नेते एकत्र येणार असल्याचे ते म्हणाले आहेत। दरम्यान भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले निधनावर भुजबळ यांनी शोक व्यक्त केला। ते म्हणाले, त्यांच्या जाण्याने मला धक्का बसला। कर्डिले हे एक पहिलवान होते, ते माझ्यासोबत मंत्रिमंडळात होते। त्यांचं हे जाणं अनपेक्षित आहे। नियतीच्या मनात काय असतं हे सांगता येत नाही। त्यांना आदरांजली अर्पण करतो। मला मोठं आश्चर्य वाटतं आणि धक्कासुद्धा बसला, कारण कर्डिले हे खरं म्हणजे एक चांगले पहिलवानच होते आणि माझ्याबरोबर ते विधान सभेत आणि विशेषतः मंत्रिमंडळात सुद्धा होते, राज्यमंत्री म्हणून। त्यामुळे त्यांचं हे निधन जे आहे हे अतिशय अपेक्षित अनपेक्षित आहे आणि कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही। आता नियतीच्या मनात काय असतं आपल्याला काय सांगता येत नाही। मी त्यांना माझ्यातर्फे, पक्षातर्फे आदरांजली अर्पण करतो आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देव अशी प्रार्थना करतो। आज ओबीसी मेळावा घेत आहे आपण बीडमध्ये, आज पुन्हा एकदा एल्गार आपल्याला बघायला मिळेल या मेळाव्याच्या निमित्ताने। हो, आता ज्या काही घटना ज्या आहे मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आहे आणि त्यामुळे जवळपास 14-15 जणांनी चिठ्ठ्या लिहून, काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आत्महत्या केलेल्या आहेत। खरं म्हणजे मी सगळ्यांना विनंती करतो की आत्महत्या करू नका। आपण कोर्टातही लढतो आहोत, आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखवू आणि निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये, ज्या बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घरं पेटवली, हॉटेल्स पेटवले, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत। माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक।